नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पैसे कसे कमवायचे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे। व्हिडिओच्या क्वालिटीवर जाऊ नका। या व्हिडिओची क्वालिटी खराब आहे, परंतु या व्हिडिओमध्ये जी काही मी तुम्हाला माहिती सांगत आहे ती क्वालिटी इन्फॉर्मेशन असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन अर्निंगचे 3 मार्ग सांगणार आहे। या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पैसे कमवता येणार आहेत। त्या संदर्भात ते 3 मार्ग कोणते आहेत त्याच विषयी आता वन बाय वन आपण माहिती घेणार आहोत। तर बघा, नंबर 1 ला आहे YouTube। कारण बघा मित्रांनो, YouTubeच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ टाकून पैसे कमवू शकणार आहात। जसं की आता तुम्ही YouTubeवर माझा व्हिडिओ बघत आहात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी पैसे कमवत आहे। त्यामुळे तुम्ही पण YouTubeच्या माध्यमातून व्हिडिओज बनवून पैसे हे कमवू शकणार आहात। तुम्ही ज्यामध्ये पारंगत आहात किंवा ज्या गोष्टीविषयी तुम्हाला भारी इन्फॉर्मेशन आहे त्याच विषयावर तुम्ही YouTubeवर चॅनल बनवू शकता आणि त्याद्वारे व्हिडिओ बनवून पैसे हे कमवू शकता। परंतु बघा, YouTubeवर अर्निंग सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच आवर हा पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे। एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही जर 4000 घंटे पूर्ण केले तर तुमचं YouTube चॅनल हे मॉनिटाइज होणार आहे। एकदा का हा थ्रेशोल्ड पूर्ण झाला की त्यानंतर तुम्हाला गुगलच्या माध्यमातून जे काही ॲडसेन्स असतं त्यामध्ये अप्लाय करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ॲडसेन्सला अप्रूव्हल भेटलं की मग तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून हे पैसे कमवता येणार आहेत। तर बघा, आता 2 नंबरला आहे ब्लॉगिंग। ब्लॉगिंगच्या माध्यमातून देखील तुम्ही भरमसाठ पैसे कमवू शकणार आहात। ऑनलाईन स्वरूपातच तुम्हाला लेख लिहून पैसे कमवता येणार आहेत। YouTube प्रमाणे यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा थ्रेशोल्ड नाहीये। तुम्हाला फक्त तुमच्या ब्लॉगवर 10 ते 12 आर्टिकल टाकायचे आहेत आणि त्यानंतर ॲडसेन्सला अप्लाय करायचं आहे। एकदा का ॲडसेन्सचं अप्रूव्हल भेटलं की तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून देखील पैसे हे कमवू शकणार आहात। ब्लॉगिंगमध्ये बरेचसे प्रकार येतात। जर तुम्हाला याबद्दल इन-डेप्थ माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्याविषयी मी एक व्हिडिओ बनवेल। ऑनलाईन स्वरूपात पैसे कमवण्याचा हा सर्वात ओल्ड मार्ग आहे। परंतु बघा, ओल्ड जरी असला तर अजून पण हा कारगर आहे। कारण माझ्या ओळखीमधले बरेच जण आहे जे ब्लॉगिंग आता पण करत आहेत आणि अक्षरशः पैसे छापत आहेत। त्यामुळे ब्लॉगिंग हा ऑनलाईन अर्निंग करण्याचा सर्वात असा महत्त्वाचा मार्ग आहे। आता बघा, तर 3 नंबरला ऑनलाईन अर्निंग करण्याचा मार्ग आहे ॲफिलिएट मार्केटिंग। बघा मित्रांनो, तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट माहिती असेल। त्या Amazon, फ्लिपकार्टवर जे काही प्रोडक्ट सेल होतात ते तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात प्रमोट करायचे आहेत। यासाठी स्पेशल Amazonद्वारे Amazon ॲफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम हा देखील आहे। तुम्ही Amazonवरील कोणतेही प्रोडक्ट हे प्रमोट करू शकता आणि त्याच्याद्वारे ऑनलाईन स्वरूपात पैसे हे कमवू शकता। या ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये कमिशननुसार तुम्हाला पैसे भेटणार आहेत। म्हणजे प्रत्येक प्रोडक्टसाठी कमिशन हे कमी जास्त असते। तुमच्या लिंकद्वारे जेवढे काही प्रोडक्ट सेल होतील त्याच्यावर तुम्हाला कमिशन हे तर दिलं जातं। ॲफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून देखील बरेच जण पैसे कमवत आहेत। तर बघा, ऑनलाईन स्वरूपात पैसे कमवण्याचे हे टॉप 3 मार्ग होते। या ठिकाणी बोनस स्वरूपात तुम्हाला अजून एक ऑनलाईन अर्निंग करण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो। यामध्ये बघा, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर यांच्या माध्यमातून देखील तुम्ही ऑनलाईन स्वरूपात पैसे हे कमवू शकणार आहात। यात इंस्टाग्राममध्ये तुम्हाला डायरेक्ट इंस्टाग्रामच्या माध्यमातून पैसे दिले जात नाहीत। इंस्टावर तुम्हाला स्पॉन्सरशिपद्वारे पैसे भेटतात। त्याचबरोबर फेसबुकवर YouTube प्रमाणे काही पॉलिसीज आहेत, त्याद्वारे तुम्ही एकदा एलिजिबल झाला की त्यानंतर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून देखील पैसे कमवू शकता। आणि शेवटी इलॉन मस्कच्या ट्विटर x.com या ॲपद्वारे देखील तुम्हाला पैसे कमवता येतात। इथे तुम्हाला डायरेक्ट ट्विटरद्वारेच पैसे दिले जातात। यामध्ये तुम्हाला फक्त ट्विट करायचे आहे आणि ट्विट केल्यावर एंगेजमेंट जी येते त्याद्वारेच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। परंतु ट्विटरसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे। यामध्ये तुम्हाला मॉनिटायझेशन प्रोग्राममध्ये ॲड होण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत। पैसे देऊन ब्लू टिक ही खरेदी करावं लागणार आहे। त्यानंतर पण तुम्हाला काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करावं लागणारच आहे। यामध्ये फॉलोवर आणि इम्प्रेशन याचा क्रायटेरिया पूर्ण केला त्यानंतरच तुम्हाला ट्विटर Xद्वारे पैसे हे कमवता येणार आहेत। तर बघा मित्रांनो, थोडक्यात हे होते ऑनलाईन अर्निंग करण्याचे काही मार्ग। जर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर यापैकी कोणताही मार्ग तुम्ही निवडू शकता आणि त्यावर काम करून ऑनलाईन स्वरूपात तुमच्या मोबाईलद्वारे पैसे हे तुम्ही कमवू शकता। त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।